महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित। प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। लोकसभा जागा वाटप आज निश्चित होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये 22-18-9चा फॉर्म्युला। 15 जागांवर तिढा कायम। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीचा तिढा सुटल्यावर वंचित सोबत चर्चा करणार। मिशन 400 पारमुळे भाजप राज्यात जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही। हमखास जिंकू शकणाऱ्या जागात शिंदे आणि अजित पवारांना सोडणार असल्याची एबीपी माझाला माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा। 14 मार्चला राहुल गांधींचा नाशिकमध्ये रोड शो। काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन रोड शो निघणार। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज अमित शहांची मुंबईमध्ये भेट घेणार। संदेशखालीतील महिला अत्याचार मान शर्मेनं खाली घालायला लावणारे। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। गुन्हेगारांना वाचवण्याचे टीएमसीचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप। नाशिक पालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। उच्चस्तरीय चौकशी करा, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पुण्यातील रुबी हॉल मेट्रो ते रामवाडी मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण। मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं कोलकात्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावरती अंडर वॉटर मेट्रो। मोदींनी मेट्रोतून प्रवासही केला। बीकेसीमध्ये आता पॉड टॅक्सी धावणार। काल झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीमध्ये निर्णय। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातला मास्टर माइंड संदीप धुणेच्या प्रेयसीची कसून चौकशी। सोनम पंडितचा ड्रग्ज प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा संशय। बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडणार। मुंबई महापालिका अधिकाऱ्याची माहिती। बर्फीवाला पुलाच्या कामासाठी 100 कोटींचा खर्च। पूल नव्यानं बांधून गोखले पुलाशी जोडणार। गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांनी वाढ। सोन्याचा दर 66,100 रुपयांवर। गुंतवणूकदारांनी सोनं खरेदीकडे मोर्चा वळवल्याचा परिणाम। रणजी फायनलमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ लढत होणार। मध्य प्रदेशचा सेमीफायनलमध्ये दणदणीत पराभव करत विदर्भ अंतिम फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।